नमस्कार. आपल्याला सगळ्यांनाच भीती वाटते नाही का? एक अशी भावना जी आपल्याला अनेकदा पुढे जाण्यापासून थांबवते. पण विचार करा, जर हीच भीती अडथळा नाही तर धाडसाची पहिली पायरी ठरली तर. म्हणूनच आज आपण वाईल्ड करेज या पुस्तकावर नजर टाकणार आहोत. हे नुसतं पुस्तक नाहीये, तर भीतीला मित्र बनवून धाडसी कसं बनायचं याचं एक प्रॅक्टिकल गाईड आहे. आता बघा, धाडस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की धाडसी माणसांना भीतीच वाटत नाही, बरोबर? पण हे पुस्तक ना अगदी सुरुवातीलाच आपला हा गैरसमज दूर करतं. त्यांच्या मते खरं धाडस म्हणजे भीती नसणं अजिबात नाही. उलट भीती वाटत असतानाही, ती पोटात असतानाही पुढे पाऊल टाकणं. आणि खरं सांगायचं तर हा एकच विचार सगळा दृष्टिकोन बदलून टाकतो. तर फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे आपला नेहमीचा विचार की धाडस म्हणजे निर्भय असणं आणि आवाहनं म्हणजे धोके. पण दुसऱ्या बाजूला वाईल्ड करेजचं तत्वज्ञान काय सांगतं? ते सांगतं की नाही, धाडस म्हणजे भीती सोबतच कृती करणं, आणि आवाहन ती धोके नाहीत तर त्या संधी आहेत स्वतःच्या विकासाच्या, पुढे जाण्याच्या. आणि जेव्हा आपण आवाहनांकडे असं संधी म्हणून बघायला लागतो तेव्हाच आपली खरी ग्रोथ सुरू होते. पण एक मिनिट, याला वाईल्ड म्हणजे जंगली धाडस असं का म्हटलंय? कारण ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, ते आपल्याला अस्वस्थ करतं, नाही का? जेव्हा आपण काहीतरी धाडसी करायला जातो तेव्हा पोटात जो गोळा येतो, मनात जी घालमेल होते, तीच तर आहे त्याची वाईल्ड बाजू. आणि गंमत बघा, जेव्हा आपण त्या अस्वस्थतेला स्वीकारायला शिकतो ना, तेव्हाच आपण आतून खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. ओके, मग हे सगळं ठीक आहे, पण हे धाडस नक्की आणायचं कसं? फक्त विचार करून तर चालणार नाही, कृती पण हवी, बरोबर? म्हणूनच हे पुस्तक आपल्याला एक जबरदस्त 7 कलमी कृती योजना देतं. चला मग बघूया काय आहे हा आराखडा. तर सगळी सुरुवात होते आतून. पहिले 3 टप्पे आहेत मानसिक तयारीचे. पहिला, धाडसाची व्याख्याच बदला. हे मान्य करा की भीती आणि धाडस एकत्रच राहतात. दुसरा, रोज काहीतरी छोटंसं धाडसी काम करा. म्हणजे काय, तर आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर एक लहानसं पाऊल टाका. आणि तिसरं, असुरक्षिततेला स्वीकारा. भीती वाटते हे मान्य करणं ही कमजोरी नाही तर ताकद आहे. आणि हाच तर धाडस वाढवण्याचा पक्का पाया आहे. आता एकदा आतून तयारी झाली की मग वेळ येते बाहेरच्या जगामध्ये कृती करण्याची. पुढचे 4 टप्पे हेच सांगतात. म्हणजे काय, तर जे आपल्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे त्या मूल्यांशी प्रामाणिक राहा. स्वतःसाठी एक करेज टूलकिट तयार करा, म्हणजे कठीण काळात उपयोगी पडतील अशी हत्यारं. आणि हो, हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला सपोर्ट करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या घोळक्यात राहा. आणि सगळ्यात शेवटी, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या प्रयत्नाचं कौतुक करा, त्याला सेलिब्रेट करा. आता यातला एक मुद्दा आहे जो मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या मूळ स्वभावाशी, आपल्या ऑथेंटिक सेल्फशी कनेक्ट होणं. खरं सांगायचं तर स्वतःच्या मूल्यांची एकनिष्ठ राहणं हे आजच्या काळात सर्वात मोठं धाडसाचं काम आहे. कारण जेव्हा आपण जे निर्णय घेतो ते आपल्या मूल्यांवर आधारित असतात, तेव्हा आयुष्यातला गोंधळ खूप कमी होतो आणि आतून एक वेगळीच ताकद जाणवते. आणि मगाशी आपण बोललो त्या करेज टूलकिटबद्दल. ही कल्पना तर मला प्रचंड आवडली. यातली साधना बघा, किती प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे जेव्हा भीती वाटते तेव्हा शांत राहण्यासाठी श्वासाचे व्यायाम, किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ॲफर्मेशन्स वापरणं, किंवा काही मोठं काम करण्याआधी ते यशस्वी झाले असं डोळ्यासमोर आणणं. ही इतकी सोपी तंत्र आहेत ना की कोणीही कुठेही वापरू शकतं. आणि हेच या पुस्तकाचं खरं सौंदर्य आहे. तर हे 7 टप्पे आपण पाहिले, पण ह्या सगळ्याचा सार काय? या आराखड्यातून आपल्याला नेमका कोणता महत्त्वाचा संदेश मिळतो? संदेश अगदी सोपा पण खूप मोठा आहे. तो म्हणजे शौर्य किंवा धाडस हे काही फक्त असामान्य लोकांसाठी राखीव नाहीये. आपल्याला अनेकदा वाटतं की धाडस म्हणजे काहीतरी दैवी शक्ती आहे जी फक्त खास लोकांनाच मिळते. पण हे पुस्तक आपला हाच गैरसमज तोडून टाकतं. शौर्य हे कोणा एकाची जहागीर नाही, ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. धाडस म्हणजे काय, तर ती एक निवड आहे, एक सवय आहे. आणि ही अशी गोष्ट आहे जी कोणीही हळूहळू सरावाने विकसित करू शकतं. त्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे मनात अस्वस्थता असताना सुद्धा ते पहिलं पाऊल उचलण्याची तयारी. आणि जाता जाता एक शेवटचा विचार जो खरंच मनात घर करून राहतो. धाडसाचा खरा शत्रू भ्याडपणा नाहीये, तो आहे अनुरूपता. म्हणजे काय, तर कन्फॉर्मिटी, इतरांसारखं वागण्याचा, सगळ्यांना खुश ठेवण्याचा दबाव. जेव्हा आपण आपल्या मूल्यांना बाजूला सारून फक्त प्रवाहाबरोबर वाहत जातो तेव्हाच आपण आपलं खरं धाडस गमावून बसतो. आणि हा विचार खरंच खूप खोल आहे.